आज 10 ऑक्टोबर. मृणालच्या मृत्यूला बरोबर 5 वर्ष झाली. पण अनिकेतच्या मनातून तिच्या शेवटच्या पत्राच्या ओळी अजूनही मिटत नव्हत्या. त्या शब्दांनी त्याचं आयुष्य जणू थांबवून टाकलं होतं एका अंधाऱ्या वळणावर. अनिकेत अनिकेत हा एक 30 वर्षाचा लेखक पुण्यात राहतो. एकेकाळी त्याचं आयुष्य खूप सुंदर होतं. कॉलेजमध्ये मृणालशी ओळख झाली, दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघांचं प्रेम फुललं. आणि कॉलेज पूर्ण झाल्यावर कुठलेही अडथळे न येता दोघांच्या लग्नाची बोलणीही झाली. पण नियतीला हे सर्व मान्यच नव्हतं आणि लग्नाच्या काही दिवस आधी मृणाल अचानक गायब झाली. ती कुठे गायब झाली, कोणी गायब केली याचा कोणालाच काही अंदाज येत नव्हता. खूप शोधाशोध करून त्याची मृणाल त्याला काही सापडली नाही. सापडला तो तिचा मृतदेह. तिचा तो मृतदेह पाहून अनिकेतच्या जणू पायाखालची जमीनच सरकून गेली. सगळं जग एका जागी थांबल्यासारखं त्याला वाटू लागलं. शहराच्या बाहेर असलेल्या एका जुन्या जागी एक पाटीलवाडा होता. तिथे तिचा मृतदेह सापडला. तिच्या हातात एक पत्र होतं अनिकेतसाठी. त्या पत्रात लिहिलं होतं, अनिकेत, तुझ्यापासून मी एक गोष्ट लपवली होती. मी लहानपणी या वाड्यात काही काळ राहिले होते. इथे काहीतरी आहे जे मला परत बोलावतंय. मी जिवंत परत येऊ शकणार नाही, पण कृपया मला दोष देऊ नकोस. अनिकेतचं आयुष्य त्या क्षणापासून थांबलं. त्याने त्याचे लेखन थांबवलं, मित्रांशी संपर्क बंद केला, कोणाशी बोलायचा नाही. तो सारखा मृणालचाच विचार करत असायचा. त्याला वाटायचं मृणालचं मानसिक संतुलन ढासळलं असेल, तिनं आत्महत्या केली असेल. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात संशय सतत वळवळ करत राहायचा. त्याचं मन मानायला तयार नव्हतं की मृणाल असं काही करू शकेल. आज बरोबर 5 वर्षांनी अचानक त्याच्या दारात एक पत्र आलं पोस्टाने. पाठवणाऱ्या व्यक्तीचं काही नाव नाही, फक्त हाताखाली लिहिलं होतं मृणालच्या अक्षरात, मी अजून इथेच आहे अनिकेत. माझा शेवट कसा झाला त्याचं सत्य शोधायला येशील का? अनिकेत हादरलाच. हाच तो क्षण होता जिथे भूतकाळानं वर्तमानावर ठोठावलं होतं. तो वाचतोय का हे खरंच? मृणाल मेली. तिचं अंतिम दर्शन त्यानं केलं होतं. तिचा मृतदेह, तिचं अंत्यसंस्कार सगळं होतं. पण तरी हे पत्र. त्याने ते पत्र हातात घेतलं आणि त्यावर दिलेलं स्थान तपासायला निघाला. पुन्हा एकदा त्या पाटील वाड्याजवळ त्याच रस्त्याने गाडी चालवताना त्याच्या मनात जुने क्षण डोळ्यासमोर येत होते. मृणालचं हसणं, तिचं हात हातात घेऊन फिरणं, तिचा आवाज, तिचे ते गोड बोलणं. थोड्या वेळात त्या जागेवर पोचला. त्याला एक मोडकळीस आलेलं घर दिसलं. वाड्यापासून काही अंतरावर. घर बंद होतं, पण खिडकीतून पाहिलं तर आत धुळीने भरलेलं जुनं सामान दिसलं. त्याने त्या झोपडीचा दरवाजा ढकलून उघडला. आत गेल्यावर एका कोपऱ्यात एक जुनी फोटो फ्रेम होती. त्याचा आणि मृणालचा एक फोटो. पण फोटोमधले मृणालचे डोळे फाटलेले होते. अगदी जणू कोणीतरी ते मुद्दाम कापले असावेत. ते पाहत असतानाच मागून एक म्हातारा आला. तो करड्या आवाजात बोलला, तू शोधतो आहेस ती मुलगी इथे 1994 पासून अडकलेली आहे. अनिकेतने चमकून मागे पाहिले तर एक अज्ञात वृद्ध माणूस उभा होता. उंचीने बुटका, चेहऱ्यावर पांढऱ्या दाढीचं झाड, मोठं डोकं, लाल डोळे आणि धारदार नाक. अनिकेतने एकदम आश्चर्याने त्याला विचारले, तुम्हाला ती मृणाल माहीत आहे? त्यावर म्हातारा एकदम गंभीर स्वरात उत्तरला, तिचं शरीर तुझ्याशी भेटलं होतं, पण आत्मा तो तिचा नव्हताच. अनिकेत गोंधळला होता. हा वेडा म्हातारा कोण? काय बडबडतोय? पण त्याच्या डोळ्यात जे काही होतं ते बनावट नव्हतं. म्हातारा हळूहळू बोलू लागला, मृणाल जिच्या तावडीत सापडली ती मीरा होती. या वाड्यात राहणारी एक लहान मुलगी. तिच्या आईने काळी शक्ती मिळवण्यासाठी तिचा बळी दिला होता. तेव्हापासून तिचा आत्मा या जागेला बांधला गेला आहे. आणि जेव्हा त्या आत्म्याला एखादी निरागस अशक्त मन असलेली व्यक्ती मिळते, तेव्हा तो आत्मा त्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतो. आणि तशीच तुझी मृणाल त्या आत्म्याच्या सापळ्यात अडकली होती. त्या म्हाताऱ्याचं सांगणं ऐकून अनिकेत पूर्ण हादरला होता. त्याच्या मनात हजार प्रश्न आले. मृणाल खरोखरच त्या आत्म्याच्या तावडीत सापडली होती का? की हा सगळा एक वेडसर माणसाचा भास होता? तो माणूस अनिकेतला म्हणाला, इथे थांबू नकोस, तो आत्मा भयानक आहे, तू इथून निघून जा. अनिकेत इथून परत निघून जातो.
पण घरी गेल्यावर एक गोष्ट त्याला सारखी सतावत होती की मृणाल त्याला बोलावत आहे आणि तिला माझी गरज असेल. तिच्या नव्या पत्राने आणि आज मिळालेल्या माहितीने अनिकेतच्या मनात स्पष्ट वाट निर्माण झाली. त्याला सत्याचा शेवट शोधायचाच होता. त्या रात्री अनिकेतने ठरवलं, तो पुन्हा पाटील वाड्यात शिरणार, ती जागा जिथे मृत्यू आणि भय एकमेकांत मिसळलेलं होतं. रात्री 11:30 वाजता टॉर्च हातात घेत तो जुन्या वाड्याच्या लोखंडी गेटमधून आत शिरला. हवेत एक विचित्र थंडी होती, फक्त शरीराला बोचणारी नव्हे तर आत्म्यालाही थरकापून सोडणारी. वाड्याच्या भिंतीवर जुने रक्ताचे डाग अजूनही हलकं दिसत होते. दरवाजे घरघरत होते आणि अचानक त्याला मागून कुठला तरी हलकासा आवाज झाला, कोणाच्या तरी पावलांचा. अनिकेत खूप घाबरला होता. त्याने मागे वळून पाहिलं पण कुणीच नव्हतं. पण त्याला जाणवलं तो एकटा नाही. तेव्हा समोरच्या खोलीत त्याला एक अस्पष्ट सावली दिसली. तो त्या सावलीच्या दिशेने पुढे गेला आणि तिथे ती उभी होती, मृणाल. तिचं रूप अगदी जसंच्या तसं, तोच ड्रेस, तीच नजर, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, एक वेगळी झलक, जणू ती नव्हतीच. अनिकेतने थरथरत्या आवाजात विचारलं, मृणाल, तू खरोखर आहेस का? ती हसली. एक विचित्र थंड हसू तिच्या चेहऱ्यावर आलं. तू आलास, पण उशीर झाला. अनिकेत आता चांगलाच घाबरला होता. त्याला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले. तरीही त्याने हिम्मत करून तिला विचारले, तू मृणाल नाहीस ना? तेव्हा तिचा चेहरा हळूहळू बदलू लागला. डोळे काळे झाले, तोंडातून रक्त वाहू लागलं आणि ती ओरडली, मी तुझी मृणाल नाही, मी मीरा आहे. अनिकेत मागे सरकला, त्याचा श्वास रोखलेला. पण त्याच्या चेहऱ्याआडून अचानक मृणाल पुन्हा उमटली. डोळ्यात अश्रू होते. अनिकेत, मी फक्त तुला सांगायला आले. मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं, पण मी काही करू शकले नाही. ती माझं शरीर वापरत होती. आता माझी वेळ संपली आहे. कृपया या वाड्याला पेटव. अनिकेतने डोळे मिटले. तो हतबल होता. पण तिचं शेवटचं वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं, कृपया या वाड्याला पेटव. माझं शरीर इथेच आहे आणि तिचंही. एकटंही मुक्त होणार नाही जर दुसरं जगत राहिलं. त्याने ती खोली पाहिली. जुन्या विहिरीच्या मागे 2 हाडांची आकृती, एक स्त्रीचं शरीर आणि एक मुलीचं कंकालासारखं शरीर. ते एकमेकांत गुंतलेलं होतं. अनिकेतने निर्णय घेतला. त्याने वाड्याला आग लावली. संपूर्ण वाडा आगीत भस्मसात होऊ लागला आणि त्याचवेळी एक असह्य किंकाळी आकाशात घुमली. जणू 2 आत्मे एकमेकांमधून बाहेर पडून आकाशात विरघळले. तो आरडाओरडा आणि मग शांतता. पूर्ण वाडा राग झाला. अनिकेत तिथून शांतपणे बाहेर पडला. मृणाल आता मुक्त झाली होती आणि मीराही. 2 वर्षांनी अनिकेतने पुन्हा लिहायला सुरुवात केली. त्याचं नवं पुस्तक आज प्रसिद्ध झालं होतं, शेवटचं पत्र. त्या पुस्तकाच्या अखेरीस त्याने एकच ओळ लिहिली होती, प्रेम खरं असेल तर मृत्यूनंतरही टिकतं आणि जे अधुरं राहतं त्याला गुडातूनही वाट सापडते.